शास्ते अध्याय 1 यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला विचारले की कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी? परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी. पहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे. यहूदा आपला भाऊ शिमोन याला म्हणाला, माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू. तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन. तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला. मग यहूदाने स्वारी केली तेव्हा परमेश्वराने कनानी व परिज्जी ह्यास त्यांच्या हाती दिले व त्यांनी बेजेक येथे त्यांच्या 10,000 लोकांना ठार केले. बेजेक येथे त्यांची अदोनी बेजेकाशी गाठ पडली. तेव्हा त्यांनी त्याच्याशी लढून कनानी व परिज्जी ह्यांचा पराभव केला. पण अदोनी बेजेक पळून गेला. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, हातापायांचे अंगठे कापून टाकलेले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचीत असत. माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले. तेथे तो मृत्यू पावला. यहूदाच्या वंशजांनी यरुशलेम नगर लढून घेतले, त्यावर तलवार चालवली व त्या नगराला आग लावली. नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला गेले. मग हेब्रोनात राहणाऱ्या कनान्यांवर यहूदा चालून गेला व त्याने शेशय, अहिमन व तल्मय यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ आर्बा होते. तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ सेफर होते. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन. तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले. म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली. तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. मोशेचा सासरा केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले. हे रान आरादाजवळील नेगेबात आहे. तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले. मग यहूदाने आपला भाऊ शिमोन ह्याच्याबरोबर जाऊन सफात येथे राहणाऱ्या कनान्यांना पराभूत करून त्यांचा समूळ नाश केला. म्हणून त्या नगराचे नाव हर्मा, समूळ नाश, असे पडले. ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अश्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली. यहूदाबरोबर परमेश्वर होता. त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला. पण तळवटीत राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हकून देणे त्याला जमेना. मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन नगर कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या 3 मुलांना हकून दिले. यरुशलेमेत राहणाऱ्या यबुसी लोकांना हकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना. म्हणून आजपर्यंत यबुसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत. योसेफाच्या वंशजांनीही बेथेलावर स्वारी केली. परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. बेथेल हेरावयाला योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला. त्याला त्यांनी म्हटले, नगरात शिरण्याची वाट आम्हाला दाखव, म्हणजे आम्ही तुला अभय देऊ. तेव्हा त्याने त्यांना नगरात शिरण्याची वाट दाखवली आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली. पण त्या मनुष्याला व त्याच्या परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले. त्या मनुष्याने हित्ती लोकांच्या देशात जाऊन एक नगर वसवले व त्याचे नाव लूज ठेवले. त्या नगराचे नाव आजपर्यंत तेच आहे. मनश्शेने बेथ शान, तानक, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरातील व त्यांच्या उपनगरातील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला. पुढे इस्रायल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करावयाला लावले, एकदमच हाकून दिले नाही. एफ्राईमाने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही. ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले.
जबूलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले. आशेराने अक्को, सिदोन, अहलाब, अकबीज, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले, कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही. नफ्तालीने बेत शेमेश व बेत अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही. ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले. पण बेत शेमेश व बेत अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले. अमोऱ्यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले. ते त्यांना तळवटीत उतरू देईनात. अमोऱ्यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला. पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोऱ्यांना वेठबिगार करावयाला लावले. अमोऱ्यांची सरहद्द अक्रबिमची चढणी आणि सेला येथून वर गेली होती.